नमस्कार मंडळी, स्वागत आहे मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलवरती। गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग आज त्याची रंजक कथा आपण जाणून घेणार आहोत। शिवपुराणानुसार महादेव आणि पार्वती देवीचा पुत्र गणेश या गणेश जन्माची रंजक कथा अशी आहे की पार्वती देवीने गणेशाची सुंदर मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला। एके दिवशी पार्वती स्नानासाठी जात असताना प्रवेशद्वारापाशी थांबण्याची सूचना गणेशाला केली। आईचा आदेश म्हणून गणपती द्वाराजवळच बसून राहिला। तेवढ्यात महादेव शिवशंकर तेथे आले। गणपती हा आपलाच पुत्र असून पार्वती देवीच्या आदेशावरूनच गणेश तेथे असल्याची कल्पना त्यांना नव्हती। महादेवाने आत जाण्याचा प्रयत्न केला असता गणपतीने त्यांना अडवले। सुरुवातीला एक बालक म्हणून महादेवांनी त्याला समजावले, मात्र गणेशाने ते ऐकले नाही। आईची आज्ञा पाळण्याचा संकल्पच त्याने घेतला होता। महादेवांनी गणपतीला समजावले, मात्र तो हटला नाही। शेवटी पिता पुत्रांमध्ये युद्ध झाले आणि महादेवांनी त्रिशूळाचा गणपतीवर जोरदार प्रहार केला। या प्रहारामुळे गणपतीचे मूळचे धडावेगळे झाले। काही वेळाने पार्वती देवी तेथे आली। गणपतीला निश्चित पाहून प्रचंड दुःखी झाला, अत्यंत क्रोधित झाला। माझ्या पुत्राला पुन्हा जिवंत केले नाही तर मी संपूर्ण पृथ्वीचा विनाश करेन असे पार्वतीने महादेवांना सांगितले। त्यानंतर शंकरांनी तातडीने नंदी व अन्य गणांना जंगलात पाठविले। बऱ्याच वेळानंतर अखेर त्यांना एक हत्ती दिसला। त्याचे मस्तक घेऊन ते शंकराकडे आले। महादेवांनी हत्तीचे मस्तक त्या बालकाच्या धडाला जोडले आणि त्याला जीवदान दिले। यानंतर सर्व देवांनी गणपतीला प्रथम पूजनीय वरदान दिले। तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य या यूट्यूब चॅनलला।